नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ करण्याचं तात्पर्य म्हणजे मी आज शेतामध्ये डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहे माझ्या, आणि आज डाळिंबाला जवळपास 2 महिने होत आहे आणि 2 महिने झाल्यानंतर मला वाटलं की आता 8 दिवसावर पावसाळा आला आहे, थोडं डाळिंबातलं मशागत करून घेऊ या पद्धतीचं थोडं तण झालेलं आहे. याला गवत कटर हाणून त्यानंतर आपण एक खताचा बेसल डोस देऊया. तसं मी साधारणतः 8 ते 10 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो. हे करत असताना आज रविवार होता, दुपारच्या टायमाला थोडं काम नव्हतं, मित्रासोबत बसलो, सहज मोंढ्यामध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर अशी चर्चा आहे, रासायनिक खत टाकत नाही, पण रासायनिक खताचे भाव आता खूप वाढलेत, अशा पद्धतीची चर्चा आहे. ऐकत होतो म्हणून गेलो. त्यामुळं किती फरक पडला, डिफरन्स किती आला खतामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये मागच्या खतात आणि चालू हंगामामध्ये किती न वाढल्या, तर ही चर्चा व्यापाऱ्यासंग दुकानदारासोबत केल्यानंतर मोठी तफावत आज या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यातून दिसून आली. त्यामध्ये 2250 रुपयाला काय 10-26 पोटॅश वगैरे असे रेट होते. जे काय 1800ला होते, 2000ला होते, ते आता डायरेक्टली वाढून गेले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहता शेतकरी मित्रांनो, नांगरटीचा चालू आहे काळ, फवारण्याचे काळ चालू आहे, मशागतीचे, पण डिझेल विना मोठं संकट शेतकऱ्यावर आहे. अनेक ट्रॅक्टर डिझेल अभावी उभा राहत आहे, शेतीच्या मशागती होत नाही. आत्ताच मागील आठवड्यात पंतप्रधान महोदयांनी डिझेल आणि पेट्रोल जपून वापरायचं आवाहन केलं. त्याचबरोबर इतर काही आवाहन करत असताना वर्क फ्रॉम होम करा, सेंद्रिय शेतीकडे वळा, हे त्यांनीसुद्धा सांगितलं. खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक चांगला सल्ला त्या ठिकाणी दिला. आज मार्केटमध्ये रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असताना आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात दाणेदार खतांची उपलब्धता झालेली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांची दाणेदार खतं, सेंद्रिय खताच्या माध्यमातून बाजारपेठेत आलेली आहे. आपण याकडे लक्ष द्यावे. शेती करत असताना मित्रांनो, आपल्याला खरंच सेंद्रिय शेतीचा आधार घ्यावा लागेल, कारण येणारा काळ जर याच पद्धतीनं, म्हणजे आजच्या ज्यांच्या प्लॉट 100 ग्रामच्या आतील प्लॉट आहे, 125 ग्रामच्या आतील डाळिंबाच्या बाग आहे, ज्यावेळेस ते हार्वेस्टिंगला येते जुलै एंड किंवा ऑगस्टच्या दरम्यान, आणि डिझेल आणि पेट्रोलचं खरंच जर त्या काळात संकट राहिलं, तर आपण आज लाखो रुपये या ठिकाणी या प्लॉटवर खर्च करतो उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून, आणि वाहनाला
पर्यायानं आपल्याला मालाला जर बाजारपेठेपर्यंत न्यायला जर डिझेल मिळालं नाही तर आपल्या मालाचं करायचं काय? जवळचा पैसा आपण खर्च करून बसायचा, सगळं खर्च करायचा. माल जरी चांगला आला, उद्या जर त्याला जर भाव भेटण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथपर्यंत नाही पोचलो तर मग काय? माझं असं मत आहे की मीही बऱ्याच दिवसापासून पाहतो अनेक सेंद्रिय कंपन्याचे खतं असताना आपण जे रेट अत्यंत कमी, त्यामध्ये दाणेदार आहे, अनेक वेगवेगळ्या कंपोस्टनं तयार केलेले खतं आहे, ह्या खतावर भर देऊन भविष्य आज काही सांगता येणार नाही आपल्याला. भविष्यात जर आपल्याला त्या ठिकाणी जर 2-3 महिन्यानंतर डिझेल उपलब्ध झालं आपलं त्याच्यात फायदा आहे. पण कमी खर्चामध्ये जर उत्पादन वाढायचं असेल तर शेतकऱ्यांनी जे सेंद्रिय दाणेदार खतं आहे अशाकडं आपण वळलं पाहिजे. स्लरीयुक्त काही खतं त्याच्यातून आपल्याला काही देता येतील का त्या केल्या पाहिजे. अनेक कंपन्याचे सेंद्रिय दाणेदार खतं आज मार्केटमध्ये आहे. या वेगवेगळ्या खताकडं आपण आकर्षित होऊन कमी बजेटमधल्या त्या जर घेतल्या आपण आणि त्याची जर आपण कॉस्ट पाहता त्याचा भर जर खताचा वाढीव डोस दिला तर त्याचा फायदा आपल्यालाही होईल 100%. हे मलाही तुम्हाला सांगायचं आहे. कुठलेही पीक असो, मी आज माझ्या शेतावर खरात फार्मवर 8 ते 10 वर्षापासून पूर्णतः जवळपास 100%च म्हणायचं, पण काही फवारण्या आपल्याला बाहेरून घ्याव्या लागतात म्हणून 90% मी सेंद्रिय शेतीवर भर देतो. कारण काही पेस्टिसाईड असेल, काही बुरशीनाशकं असतील, 5-10% आपल्याला अनावधानानं बाहेरून घ्यावं लागतात. पण त्या गोष्टी घेऊन आपण जर सेंद्रिय शेती केली, मी माझ्याकडं गहू असेल, ज्वारी असेल, चिकू आंबा असेल, डाळिंब आहे, म्हणजे प्रत्येक हा मी सेंद्रिय शेतीवर करतो. सेंद्रिय वैदिक असेल, या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करतो. मला वाटतं की शेतकऱ्यांनी थोडंसं आपलं बजेट खर्चाचं कमी करून थोडं सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि ती आत्मसात करून टेक्नॉलॉजी आपल्याला काय काय पद्धतीने त्याच्यात बदल करून काय करता येईल ते करून सनी आपलं पीक दर्जेदार करून सनी मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा कॉलही करू शकता.